मागच्या सत्रामध्ये आपण आचाराची 198 वचने पाहिलेली आहेत. आज 199 वचनापासून पुढे चिंतन बघणार आहोत. मागील वचन आहे आर्ताप्रती बोलावे. आर्ताप्रती बोलावे म्हणजे ज्याला ऐकण्याची अनुकूलता आहे, ज्याच्याकडे ब्रह्मविद्या ऐकण्याची आवड आहे, त्यावर श्रद्धा आहे, अशा व्यक्तीप्रती आपल्याला शास्त्र सांगण्याची मुभा स्वामींनी दिलेली आहे. या व्यतिरिक्त जर का एखादा व्यक्ती असा आहे की ज्याला शास्त्र ऐकायचं नाही आहे, ज्याची इच्छा नाही आहे, ज्याची अनुकूलता नाही आहे आणि ज्याची आवडी नाही आहे शास्त्राबद्दल, अशा व्यक्तीला शास्त्र सांगितल्याने कथनाचा दोष लागतो. याचाच अर्थ जे अर्थवंत असतील, जिथे कुठे असतील, त्या ठिकाणापर्यंत त्यांच्यापर्यंत हे शास्त्र पोहोचल्या गेलं पाहिजे. जर का स्वामींनी सांगितलेल्या अर्थाप्रती बोलावे आणि त्याच्याने जर का योग्यता होत असेल, तर कदाचित जर का अर्थवंत असताना जर का आपण त्यांना योग्य तो अर्थ सांगितला नाही, त्यांच्या जिज्ञासेचं योग्य ते समाधान आपण केलं नाही, तर कदाचित दोषसुद्धा लागू शकतो. एखादे अर्थवंत आहेत, जिज्ञासक आहेत, त्यांनी जर का विचारलं की स्मरण कसं केलं पाहिजे आणि आपण म्हटलं की मला माहिती नाही किंवा मी असं तुम्हाला सांगू शकत नाही, मी फोनवर सांगणार नाही, अशा प्रकारची जर का उत्तरं दिली, तर त्याची अर्थता जी आहे ती आपण टिकवतो आहोत की ती घालवतो आहोत. जर का त्याची अर्थता आपल्याला टिकवायची असेल, ती त्याच्या अर्थतेमध्ये आपल्याला वृद्धी करायची असेल, तर काय करावं लागेल? त्याला ज्या क्षणी त्याचं प्रश्न आहे त्या क्षणी आपल्याला उत्तर त्याला द्यावं लागेल. त्याला जर का आपण म्हणालो की बाबा तुम्ही उद्या या किंवा मी तुमच्याकडे नंतर येतो कधीतरी, तर तेव्हा जेव्हा केव्हा आपण त्याच्याकडे जाऊ किंवा तो आपल्याकडे येईल, त्यावेळेस आत्ताच्या ह्या क्षणाला जी त्याची अर्थता आहे उत्तर ऐकण्याची, जी त्याची जिज्ञासा आहे, ते त्याचं जे काही समाधान करून घेण्याची जी काही आत्ताची जी काही पातळी आहे, ती पातळी, ती आवड, ती श्रद्धा, ती उद्या नसेल किंवा परवा नसेल, 8 दिवसांनी नसेल, 1 महिन्याने नसणार आहे. ती अर्थातच त्याचं उत्तर त्याला अपेक्षित असणारच आहे. तुम्ही 1 महिन्याने गेले, त्याला उत्तर भेटलेलं नसेल, त्याला उत्तर तर देणारच आहात तुम्ही. परंतु मी काय सांगतोय तुम्हाला, ज्या वेळेस भूक लागली त्यावेळेस जर का खाल्लं तर पचन चांगलं होतं. याच्या व्यतिरिक्त तर आपण भूक नसतानाही खातोच आहे, पोटात तर चाललंच आहे, पचन तर होतच आहे. परंतु आयुर्वेद काय सांगता आहे आणि आमच्या स्वामींनी सुद्धा काय सांगितलेलं आहे की जेव्हा भूक लागेल तेव्हा खायचं. ही भूक, एक पोटाच्या भुकेचं जर का आपण एवढी काळजी घेतली पाहिजे, तर तुमची जिज्ञासा नावाची जी भूक आहे, त्या भुकेचं उत्तरसुद्धा तुम्हाला लगेच जर का मिळालं, तर पुढचे जे विधी आहेत ते विधीपाठी विधी स्फुरण्याची जी क्रिया आहे ती खूप चांगल्या प्रकारे होते. आज जर का त्यांना आपण स्मरण कसं करायचं सांगितलं, तर त्याला लागूनच मग स्मरणामध्ये बैठक कशी करायची, लगेच त्याला लागून स्मरणामध्ये लीळा कशी आठवायची, चतुर्विध प्रकारचं जे स्मरण सांगितलं ते कसं करायचं, चतुर्विध प्रकारचं दुःख त्याच्यामध्ये आणायचं ते कसं आणायचं, ह्या सगळे जे प्रश्न आहेत या एका जिज्ञासेला लागून आहेत. म्हणजे जर का आज आपण ती त्याची जिज्ञासा इथेच थांबवली, तर काय होईल, पुढच्या त्याच्या जिज्ञासांना निर्मिती जी काय होणार आहे जिज्ञासेची, ती होणारच नाही आणि पुढचे सगळे विधी त्याचे ठाकू शकतात. आणि म्हणून ज्याने जी जिज्ञासा केलेली आहे, मग एखाद्या वेळेस ती लिखाणाच्या माध्यमातून असेल की ती एखाद्या वेळेस त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून असेल, त्याच्यापर्यंत त्याचं उत्तर जे आहे ते गेलं पाहिजेच पाहिजे. ही झाली अधिकरण जो आहे किंवा निरूपक जो आहे, प्रवाचक जो आहे किंवा जाणकार जो आहे,
त्याची ही भूमिका आपण स्पष्ट केली. आता जो आर्तवंत आहे, मागे हा विषय झाला की आर्तवंताने काय केलं पाहिजे, स्वतःची आर्त टिकवून ठेवली पाहिजे. आर्त टिकवण्यासाठी मग त्यांनी नुसतंच श्रवण करावं असं नाही आहे. सगळ्याच गोष्टी श्रवणातनं मिळत नाहीत. कोणी म्हणेल की नाही नाही ते तुम्ही ऐका स्वतः प्रत्यक्ष. हो, काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला ऐकूनच ज्ञान होत असतं, परंतु काही गोष्टी अशा ज्या आहेत की ज्या ऐकून त्याचं ज्ञान होत नाही. त्याचं आचरण जर का तुम्ही केलं तर त्याचं ज्ञान होतं. तो जो अनुभव नावाचं जे काही एक ज्ञान आहे, म्हणजे एक आहे शाब्दिक, फक्त ऐकतोय किंवा वाचतोय, एक शाब्दिक ज्ञान आहे. हे ज्ञान एक विशिष्ट मर्यादेपर्यंतच आहे. जसं तुम्हाला जर का लिहून दिलं आणि आता तुम्ही वाचून ज्ञान घेताय तर त्याला मर्यादा आहे. मग जर का तुम्हाला निरूपण केलं तर ते वाचनापेक्षा पण निरूपणातनं जे ऐकलेलं जे आहे, श्रवण केलेलं जे ज्ञान आहे, वाचनापेक्षा पण श्रवणाचं ज्ञान अधिक असणार आहे निरूपणातलं. आणि त्याच्याही पेक्षा अधिक तुम्ही जेव्हा स्वतः आचरणाला जाणार आहात, ऐकलेल्या वाचलेल्या शब्दांना जेव्हा तुम्ही आचरणामध्ये उतरवणार आहात, तेव्हा जे ज्ञान आहे ते अजून त्याच्याही पेक्षा अधिक प्रमाणामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी सांगितलं, एक शास्त्र जाणोनी बोले आणि एक नेनोनी बोले. जाणोनी बोले म्हणजे आचरण करून ते बोलतो, म्हणजे त्याचं ज्ञान नुसतं ज्ञान सांगणाऱ्यापेक्षा जास्त प्रगल्भ असतं. आणि म्हणून तुम्ही असं काही हे नका करू की नुसतं पुस्तकातनं ज्ञान घ्यायचंच नाही. जोपर्यंत कोणी अधिकरणं येत नाही सांगायला, तोपर्यंत का रिकामे बसून राहणार आपण? वाचा, काहीतरी वेळ लावा आपला. त्याच्यातलं काही शंका असतील, समजलं नाही तर ते लिहून ठेवा. एखाद्या वेळेस आपल्याकडे काही निरूपणाचंच काहीतरी ध्वनिफीत आहे, ती ऐका. अनेक लोकांकडे अशा ध्वनिफिती आहेत. जुन्या काळामध्ये सुद्धा जी प्रवचनं झाली त्याच्यासुद्धा रेकॉर्डिंग्स आहेत. जाधववाडीच्या आश्रमामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट रेकॉर्डिंग केली जाते, पोथी रेकॉर्डिंग केल्या जाते. ती चिंतनीच्या माध्यमातून रेकॉर्डिंगनीच ती ऐकल्या जाते. आपली भांडूपची पोथी होते राहेरकर बाबांची, त्यांच्या पण पोथीची रेकॉर्डिंग्स येतात. आणि त्यानंतर काय होतात की त्या ऐकल्या जातात पुन्हा 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 पुन्हा. तुम्ही काय एकदा प्रवचनाला गेले 10 दिवस आणि तुम्ही ऐकलं आणि तुम्हाला येतं असं नाही, तो विषय तुम्हाला परत ऐकायचा असतो. मग त्यासाठी परत तुम्ही त्या ध्वनिफितीचा वापर करता आणि ते ऐकता. म्हणजे तुम्ही काय करता, तुमची आर्तता जी आहे ती टिकवून ठेवता. तुम्हाला तो विषय ऐकायचा आहे, परंतु तुम्हाला ऐकण्यासाठी आता काहीच साधन नाही आहे. मग काय करणार तुम्ही? कोणी सांगणार पण नाही. तुम्ही विचारा कोणाला तरी, का त्या दिवशी पोथीत कुठला विषय झालेला, तर समोरच्यालाही सांगता आला पाहिजे. असंही नसतं की त्याला सांगता येईलच. मग अशा वेळेस आपल्याला ही ध्वनिफीत कामी येऊ शकते, एखादं लिखाण कामी येऊ शकतं, तुम्ही स्वतः ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या कामी येऊ शकतात. आणि म्हणून तर आर्तवंत जो आहे त्याची आर्ततेला काय व्हावं, दुजोरा मिळावा, ती वाढीस लागावी, ती कुठे खंडित होऊ नये. आणि म्हणून तर आचार्य श्री माहीम भट्टांनी काय केलं, लीळाचरित्राचं लिखाण करण्याची निश्चिती केलेली आहे. आणि आचार्य भटोबासांनी सुद्धा त्यांना मान्यता दिलेली आहे. हे काय आहे, काळाक्षरे बोध नाही सांगणारे भटोबासांनीच का मान्यता दिली लिखाणाला? कारण की पुढच्या काळामध्ये जीवाची आर्तता टिकवून राहावी. प्रत्येक वेळी काय त्याला निरूपणासाठी साधू मिळणार नाही, प्रत्येक ठिकाणी काय तो निरूपणासाठी अधिकरणांपर्यंत पोचणार नाही. अशा वेळेस काही गोष्टींचं लिखाण असणं सुद्धा गरजेचं आहे. जे ऐकलेलं आहे ते वाचता येणार आहे. आणि म्हणून आर्तता आपली टिकवून ठेवायची आहे आपल्याला. आर्ताप्रती बोलावे आणि आर्ताप्रतीच बोलल्या जाणार आहे, म्हणून आपण आर्तवंत असलं पाहिजे. आणि आर्ताप्रतीच बोलायचं आहे म्हणून आपण सुद्धा आर्तवंत शोधला पाहिजे, ज्याला सांगायचं आहे आपल्याला. अशा दोन्ही गोष्टी आहेत, अधिकरण आणि अधिकारी. या दोन्हीच्या बाजूने आपण हे वचन या ठिकाणी चिंतन या वचनाचं केलेलं आहे. आजचं वचन आहे 199 क्रमांकाचं. लोहे पाणी गिळले ऐसे होऊनी असावे. जर का आर्ताप्रती बोलावे अशी आज्ञा आहे आणि जर का आर्तवंत नसतील तर
जर का समोर बसलेले आपल्याला भेटलेले जे कोणी आहेत ते जिज्ञासा करत आहेत, परंतु जिज्ञासा करण्याची त्यांची वृत्ती कशी आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बहुतांशी लोक असे असतात काही की जे जिज्ञासा करत असताना समोरच्याच्या लक्षात येतं की हे परीक्षा बघतायत फक्त, यांना वास्तविक काही अभ्यासाचं किंवा तो प्रश्न निरसन व्हावा आणि तो निरसन झालेल्या प्रश्नातनं जे उत्तर मिळणार आहे त्या उत्तरानुसार आचरण पालन करावं अशा कुठल्याही प्रकारची वृत्ती त्यांची नसते. त्यांची फक्त असते की प्रश्नाला प्रश्न, प्रश्नाला प्रश्न, प्रश्नाला प्रश्न. कितीतरी अशा चर्चा होतात महानुभाव पंथामध्ये, भरपूर चर्चा होतात. 2 ज्ञानी मिळाले की चर्चाच चर्चा होते. ती चर्चा जर का खरोखरच उपयुक्त असेल, उपयुक्त आहे तर खूपच चांगली गोष्ट आहे. परंतु कधीकधी अशा विषयांवर चर्चा होते की जे विषय कुठल्याही प्रकारे आपल्याला उपयुक्त नसतात. म्हणजे जीवाला अविद्या कधी लागली, आता कधी लागो, कधी लागल्याशी काही संबंध नाही, त्याचं काही एक्सपायरी डेट नाही आहे किंवा कुठल्या महिन्यात लागली, कुठल्या सालात लागली, त्यानुसार मी इतक्या सालात ही अविद्या संपणार आहे. आपलं लक्ष काय आहे, अविद्या कधी नासणार आहे हे लक्ष असलं पाहिजे. आता कधी लागल्यावर तुम्ही किती चर्चा करा, काही उपयोग नाही आहे त्याचा. परंतु कधी नासणार आहे हे तुमच्या हातामध्ये आहे. हे कुठेतरी तुम्ही ठरवू शकता की आत्ता या जन्मामध्ये ती माझी नासलीच पाहिजे अविद्या, किंवा या जन्मामध्ये ती अविद्या नासण्यासंदर्भातलं जे काही पाऊल उचललं पाहिजे, मग ते ज्ञान असेल, आचरण असेल, अनुसरण असेल, भक्ती असेल, स्मरण असेल, अशा प्रकारचे सगळे विधी करून कुठेतरी पुनःसंबंधापर्यंत पोहोचणं, तिथून अप्रोक्ष, तिथून सामान्य, त्याच्यानंतर विशेष ज्ञानापर्यंत मला पोहोचायचंच आहे, या जन्मातच मला ते चालू करायचं आहे. अशा प्रकारचं जर का चिंतन तुम्ही केलं तर ते तुम्हाला उपयुक्त आहे. म्हणजे काही काही चर्चा ज्या असा असतात त्याला फक्त धर्माची चर्चा चालू आहे म्हणून ते नुसतं त्याला होकार देऊन किंवा त्याला मान्यता देऊन नाही चालणार. काही ज्या चर्चा आहेत त्या चर्चा न केलेल्या उत्तम असतात. अनेक अशा चर्चा आपल्याला ऐकण्याचा योग येत असतो आणि ज्याच्यामध्ये खरोखर त्या विषयाचा अक्षरशः खीस पाडला जातो. नेहमी अशाच पद्धतीचं श्रवण करावं ज्याच्यामुळे ते श्रवण आपल्याला आचरणात उपयोगी पडणार आहे. अशाच प्रकारचं बोलावं, अशाच प्रकारचं ऐकावं, अशाच प्रकारचं पाहावं. पाहायचं काय आहे की एखाद्याचं आचरण बघितल्यानंतर ते आपल्याला कुठेतरी उपयोगी पडणार आहे पुढे. अशाच प्रकारचं आपलं अवलोकन असणं गरजेचं आहे. आपलं अवलोकन जर का चुकीच्या दिशेचं असेल तर जे आपल्याला पुढे आचरायचंच नाही आहे. कुणीतरी तुम्ही बघितलं बघा, ते अमके अमके हे तंबाखू खातात, तुम्हाला खायची आहे का? नाही. मग ते बघताच कशाला? आपल्याला बघायचंच काय आहे हे आधी ठरवून घेऊया आपण, की जे करायचं आहे तेच बघायचं आणि जे बघायचं आहे ते आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि काय बघायचं आहे? मग आचरणच बघायचं आहे. ज्ञात विरक्ताचा संघ त्यासाठीच सांगितलेला आहे स्वामींनी. आणि म्हणून आर्ताप्रती बोलावे तर असे आर्तवंत जर का नाही भेटले, म्हणजे आपण एक विषय बघितला की जिज्ञासा करणारे कशासाठी करतायत, त्यांना तुमची परीक्षा बघायची आहे आणि म्हणून ते जिज्ञासा करत आहेत, म्हणून ते तुमच्याकडे शंका करत आहेत, तो एक भाग असतो. काही लोक जिज्ञासा करतात ते कशासाठी करतात, मी जर का प्रश्न केला 4 लोकांमध्ये तर काय होईल, माझी ख्याती होईल, माझी प्रसिद्धी होईल, आणि म्हणून प्रश्न करणारे सुद्धा काही लोक असतात. मग आता जर का एखाद्याला त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं आचरण करायचं नाही, फक्त स्वतःची कीर्ती मिळवून घ्यायची आहे, अशा व्यक्तीचे सुद्धा काही प्रश्न असतात. म्हणजे हा एक दुसरा गट झाला. तिसरा गट अशा प्रकारचा असतो की ज्यांना एक आता काय करायचं तर प्रश्न विचारा, सगळे विचारतात तर आपणही विचारा. हे तिन्ही गट आहेत. त्या तिन्ही गटांना पुढच्या त्या उत्तराशी काही घेणं नसतं. काय उत्तर मिळालं
त्या उत्तराशी काही त्यांना घेणं नाही आहे. ते उत्तर मिळालं ठीक आहे, पुढच्या वेळेस परत कुठेतरी गेले की परत तोच प्रश्न करणार आणि परत तेच उत्तर, आणि परत तिसऱ्या वेळी कुठे गेलेत की परत तोच प्रश्न, तेच उत्तर, तोच प्रश्न, तेच उत्तर. म्हणजे काय, किती वेळा आपण एखादा प्रश्न करायचा आणि किती वेळा त्याचं आपल्याला उत्तर आपण मिळवून घ्यायचं आणि त्याचं आचरण शून्य, त्याचं आचरण काहीच करायचं नाही, तर याला काही अर्थ नाही. हे 3 गट झाले. एखादा गट असा असतो की प्रश्न करून काय करायचं, समोरच्याला हरवायचं. जसं माहिमभट्ट होते, माहिमभट्टांनी अन्यशास्त्रातलं षडशास्त्रातलं ज्ञान काढलं आणि ते ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या आत्मकल्याणासाठी न करता, मनःशांतीसाठी न करता, इतरांची जी काही मनःशांती आहे ती हरण्यामध्ये त्यांनी त्या ज्ञानाचा उपयोग घ्यायला सुरुवात केली आणि समोरच्याला फक्त हरवायचं. समोर जर का ज्ञान चर्चेला जर का ते बसले तर त्यातनं आता काहीतरी नवीन मिळेल या उद्दिष्टाने बसायचं नाही, तर समोरच्याला मी कधी हरवेन, कसा हरवेन या उद्दिष्टाने समोर बसायचं आणि मग त्या ज्ञानाचा उपयोग घ्यायचा. आता स्वामींच्या समोर जेव्हा ते बसणार आहेत त्याच्या आधीचा जो प्रवास आहे त्यांचा, गावावरून निघाले डोमेग्रामच्या दिशेने, तेव्हा त्यांच्या पूर्ण प्रवासामध्ये हाच विषय त्यांचा झाला की स्वामींनी हे बोललं की मी त्याला असं खंडन करेल, मी तसे बोलले की मी तसं खंडन करेल. परंतु त्यांनी हा विचारच नाही केला की स्वामींकडनं आपल्याला काही नवीन ऐकायला मिळेल का, काही सिद्धांत वेगळे ऐकायला मिळतील का, माझ्या ज्ञानात अजून भर पडेल का. अशा प्रकारची वृत्ती त्यांची त्या पूर्ण प्रवासभर नव्हतीच. परंतु कधी बदलली, ब्रह्मविद्येचे दाते प्रत्यक्ष श्री चक्रधर स्वामी यांना त्यांनी जेव्हा पाहिलं त्यावेळेस त्यांची ती वृत्ती जी आहे तिकडे थांबल्या गेली, त्यांचा दोष थांबला. परमेश्वर भेटणं म्हणजे काय, आपला जो दोष आहे ना तो जागेवर थांबतो. एरवी आपण काय करतो, एकमेकांविषयी एकमेकांना सांगत राहतो. कुणी काहीतरी धर्मकार्य करत असेल तर मग त्याच्याबद्दल सांगितलं जातं, बघा मोठे आले स्मरण करणारे, बघा मोठे आले वाचक, हे मोठे महंतच होणारे जणू काय. एखादं कोणीतरी काय लीळा सांगत असतील, हां बघा प्रसिद्धीसाठी बघा काय करतायत. म्हणजे आपणच आपल्यामध्ये नाव एकमेकाला ठेवतो. बरं याचा फायदा काय होतो, याचा फायदा समोरच्याचं काय विधी असेल तो बंद पडेल काय, नाही पडेल. परंतु जे काही मानसिके चिंतन केलं गेलं, जे वाचिके बोललं गेलं आणि दुसऱ्यांची मनं कलुषित केली, याच्यामुळे दोष लागतोय परत. म्हणून अशा 4-5 प्रकारच्या जिज्ञासेचे प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये समोरच्याला काय करायचं आहे, हरवायचं आहे. हे शेवटचं आपण बघितलेलं आहे. तर असे जे काही विनाकारण केलेल्या ज्या काही जिज्ञासा आहेत त्या काही उपयोगाच्या नाहीत. एखादी जिज्ञासा अशी पण असते की ज्याच्यामध्ये तो समोरचा व्यक्ती ज्ञानी आहे, त्याला त्याचं उत्तर माहिती आहे, तरी पण तो समोर बसलेले अधिकरणांना प्रश्न करतो. कशासाठी करतो, कारण की त्याला असं वाटतं की हा जर का मी एक प्रश्न केला तर ह्याचं उत्तर इथे बसलेले जे कोणी श्रोते वर्ग आहेत, अधिकारी वर्ग आहेत, अधिकारी आहेत सगळे, त्यांना ह्याचं जर का उत्तर माहिती नसेल तर मी जर का प्रश्न केला तर त्यावर काय होईल, निरूपण होईल, त्यावर विश्लेषण होईल आणि याचं उत्तर जे आहे, प्रश्न पण लोकांना माहिती होईल आणि त्याचं उत्तरसुद्धा लोकांना माहिती होईल. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, आभार जोडण्याचं कार्य आहे. त्याला स्वतःला उत्तर नको आहे, परंतु इतरांच्या ज्ञानात भर पडावी आणि म्हणून त्यांनी तो प्रश्न केलेला आहे. ह्या जिज्ञासेची दिशा चांगली आहे, याचा हेतू, याचं उद्दिष्ट खूप चांगलं आहे. स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठी पण. किंवा कधीकधी त्याला स्वतःलाही माहिती नसेल आणि त्या प्रश्नामध्ये असं आहे की बाबा सगळे गेल्यानंतर विचारू पेक्षा सगळे असताना आपण त्या प्रश्नाचं जर काही ते प्रश्न मांडला इथे तर काय होईल, त्याचं उत्तर सगळ्यांना ऐकायला मिळेल, सगळ्यांना त्याचा लाभ होईल. या दृष्टिकोनातनं तो प्रश्न केला जातो. ही सुद्धा दिशा चांगली आहे. जसं आता आपली जी काही प्रवचनं होतात सगळी,
ही रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण पाठवतो, परंतु ही प्रवचनं प्रत्येक सत्संग मंडळामध्ये होतात. अनेक ठिकाणी ही सत्संग होतात. त्या सत्संगामध्ये प्रत्यक्ष लोक समोर बसलेली आहेत आणि ते प्रवचन होतं. परंतु जर यदा कदाचित हेच प्रवचन आपण काय केलं, समोर जर का पाठवलं तर काय होईल, जे प्रवचनाला आलेले नाही आहेत, जे प्रवचनाला येऊ शकत नाहीत, ज्यांची अर्थता कमी कमी होते, अशापर्यंत जर का हे प्रवचन पोहोचलं तर कदाचित न येणारे येऊ शकतील. ज्यांची अर्थता कमी होते त्यांची अर्थता वृद्धिंगत होईल. म्हणजे असे त्याच्यातनं फायदे होऊ शकतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण जिज्ञासा करणाऱ्यांचे अनेक अनेक प्रकार बघितलेले आहेत. याच्यामध्ये एक व्यक्ती असा आहे की जो जिज्ञासा करतो तर त्याच्यातनं त्याचासुद्धा लाभ होतो. खरीच त्याला त्याच्या संदर्भातली त्याची जिज्ञासा आहे, त्याची ती शंका आहे, आणि ती शंकेचं निरसन झाल्यानंतर त्यातनं जे उत्तर मिळणार आहे त्या उत्तरादाखल काय करणार आहे, तो त्याचं आचरण करणार आहे. काय उत्तर मिळालं त्याचं आचरण करणार आहे. किंवा नामस्मरण कसं करायचं आहे याचं जर का उत्तर मिळालं की लगेच तो ते आचरणात आणणार आहे. अशी एक जिज्ञासा वृत्ती करणारे काही एक गट असतो की जो त्या जिज्ञासेतनं मिळालेल्या उत्तराचा पुरेपूर लाभ स्वतःच्या जीवोद्धारणासाठी, अनेकांच्या विधी घडविण्यासाठी तो करत असतो. त्या उत्तराचा उपयोग तो व्यक्ती अतिशय उत्तम व्यक्ती आहे. आणि म्हणून आपल्याला जी काही शंका करायची असेल, आपल्याला जी काही जिज्ञासा करायची असेल, त्यातनं आपण हे बघितलं पाहिजे की यातनं आपला लाभ तर होणारच आहे, पण अनेकांचा लाभ याच्यातनं झाला पाहिजे. आणि उत्तर मिळाल्यानंतर त्या उत्तरानुसार आपल्याला काय करायचं आहे, आचरण करायचं आहे. अशा प्रकारची जिज्ञासेचं जर का तुमचं उद्दिष्ट आणि हेतू असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे की याच्यातनं तुम्ही जे काही लाभ आहे तो तर जोडून घेतायत, पण परनिष्ठ जी लाभ तुम्ही जोडताय, निमित्त विधी जो तुम्हाला घडतोय तो सुद्धा यातनं खूप फायदेशीर आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी सांगतात की जर का आर्तवंत नसेल तर काय करायचं ना, लोहे पाणी गिळले ऐसे होनी असावे. लोहे पाणी गिळले म्हणजे जर का एखादं लोखंड आहे, त्या लोखंडावर पाणी टाकलं तर काय होतं, काय होतं, काहीच होत नाही. एखादं लोखंड आहे आणि त्याच्यावर पाणी टाकलं तर काहीच होत नाही, ते पाणी लोखंडावरच राहतं. परंतु त्या लोखंडाला जर का तुम्ही तापवलं, चांगलं गरम केलं एकदम, आणि मग जर का आता पाणी टाकलं तर काय होतं, आपण म्हणतो लोखंडाने ते पाणी पिलं, वास्तविक तसं तो पीत नसतो. ते काय होतं, ते वाफ होऊन तर उडून जातं, चरकन असं उडून जातं आणि त्याची वाफ होते, आवाज येतो. म्हणजे त्याला काय म्हणतात, लोखंडाला एक ते पाणी देण्यासारखं आहे. तर जसं एखादा लोखंड आहे त्याला तापवलं, न्यायरूपी वचन आहे, न्याय दिलेलं आहे स्वामींनी याच्यामध्ये, आणि त्याच्यावर जर का पाणी टाकलं की लगेच ते अदृश्य होतं. तसं तुम्हाला जे ज्ञान दिलं गेलं, तुम्हाला जे ज्ञान झालं, ते ज्ञान ऐकल्यानंतर लगेच काय केलं पाहिजे, ते आपल्याकडे ते संग्रहित ठेवलं पाहिजे, आपल्याकडे ते जतन केलं पाहिजे. जोपर्यंत अर्थवंत भेटत नाही तोपर्यंत. अर्थवंत भेटत नाही आणि तुम्ही सांगत सुटलेले आहात, जर जे तुम्ही पाठवताय, रेकॉर्डिंग पाठवताय, हे कोण उघडेल, कोण स्वतःकडे घेईल, ते जो अर्थवंत आहे तोच घेईल. जो अनर्थवंत आहे तो कधीच ते घेणार नाही, ती ध्वनिफीत घेणारच नाही तो. परंतु जो अर्थवंत असेल तो वाट बघेल, आल्यानंतर ते ध्वनिफीत स्वतःकडे जतन करेल आणि मग तो ती ऐकेल. आणि या व्यतिरिक्त जर का अनार्थवंताप्रती आपण शास्त्र सांगत सुटलो तर, मागे सांगितलं तसं मोठा कार्यक्रम घेतला, मंडप टाकला आणि तिथे भोंगा स्पीकर लावून दिलं आणि पूर्ण गावाला त्याचा आवाज चालू आहे. मग तुम्ही त्याच्यामध्ये वचनं सांगत नाहीत. आपल्याकडे अशी प्रथा आहे, वचनं सांगायचं नाही, वचनाचा अर्थ सांगायचा. आता वचन सांगणं काय आणि वचनाचा अर्थ सांगणं काय, शेवटी सांगितली तर ब्रह्मविद्याच ना. आता तुम्ही महावाक्य सांगणार नाही, महावाक्याची वचनं नाही सांगणार, महावाक्य मराठीमध्ये सांगा, पण शेवटी काय सांगितलं तुम्ही,
ईश्वरपैकीच सांगितलं ना, जे सांगायचं नाही तेच सांगितलं. मग तुम्ही मराठीत सांगा, इंग्लिशमध्ये सांगा, संस्कृतमध्ये सांगा, नाही तर जुन्या भाषेत सांगा, स्वामींच्या बोलीभाषेत सांगा, शेवटी सांगताय तर तुम्ही ब्रह्मविद्याच की नाही, का वेगळं काही सांगून राहिलात? नाही. म्हणजे जर का अशा प्रकारे शास्त्र सांगितल्या जात असेल, मग ते अर्थवंतच तिथे असतात अशातला भाग नाही, तर त्या ठिकाणी अनार्थवंत लोकसुद्धा असतात. काही लोक अशी सुद्धा असतात की ज्यांना ते ऐकायचंच नसतं, परंतु काय करायचं आता, ते कान बंद करता येत नाही आणि त्या स्पीकरमधनं आवाज जो आहे तो बाहेर येतो आहे, कानापर्यंत पोचतो आहे, ऐकू येतो आहे, ऐकावंच लागतं आहे. काही लोक कंटाळतात, त्यामुळे काय हे दिवस रात्र लावून ठेवतात. म्हणजे काय आहे, याला म्हणतात दोष, की एखाद्याला ऐकायचं नाही आणि त्याला जबरदस्ती ते ऐकवणं. याच्याही पेक्षा ज्याला ऐकायचं आहे तो स्वतः ऐकतो आहे, हे चांगलं नाही का? हे निश्चितच चांगलं आहे. काही लोक सांगतील की बाबा हे ऐकू नका, असं मी ऐकणाऱ्यांना असं सांगेल की त्यांनी निश्चित ऐकत आहे. कारण की तुम्ही आत्ता जर का नाही ऐकलं तर बरं तुम्हाला कोण सांगायला येणार आहे? इतक्या दिवस कोणी सांगितलं? रोज एरवी तर अधिकरणांकडे गेल्यानंतर तर ऐकायला मिळतंच. एखादे कोणी ज्ञानी जण तुमच्या घरी आले, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात तर ते ऐकायला मिळतंच, त्यांच्याकडनं लाभ होतोच. परंतु याच्या व्यतिरिक्त जो काही काळ आहे त्याच्यामध्ये ना ते भेटतात, ना आपण त्यांना भेटतो, ना काही ते सांगतात, ना आपण काही ऐकतो. म्हणजे आपलं पूर्ण जे काही वेळ आहे तो दिवस सगळे आपले वायाच जातात की नाही. एखादा जो शहरात राहणारा व्यक्ती आहे तो काय रोज रोज जाऊ शकतो का आश्रमात? बरं, आश्रमात गेला जरी तरी त्याला आश्रमात चालणाऱ्या पोथीतलं काय समजणार आहे? एरवीच तर मराठीत सांगितलेलं बहुतेक लोकांना समजत नाही, त्याच्यात त्या जुन्या भाषेत जर का सांगितलं तर त्या व्यक्तीला काय पोचणार आहे? म्हणजे त्यावेळेस काय केलं पाहिजे? जिथून ज्ञान येतं तिथून आपण ते घेतलं पाहिजे. आपणच नाही का, आपल्याकडे पुस्तकं असतात, मग आपल्याला आठवतं किंवा कुठली लीळा असेल बरं ती मला आठवते, परंतु मला व्यवस्थित आठवत नाही. मग तुम्हाला आठवतं की त्याच्यामध्ये कुठलं तरी वचन आहे, दृष्टांत आहे, मग त्यावरून लीळाचरित्रामध्ये बरोबर तुम्ही ते दृष्टांत किंवा तो वचनाच्या अनुसार क्रम पाहून ती लीळा बरोबर शोधता. म्हणजे त्या पुस्तकाचा उपयोग झाला की नाही झाला, या उद्दिष्टानेच ते पुस्तक लिहिलं गेलेलं आहे, ते छापल्या गेलेलं आहे. आणि म्हणून आपली आर्तता जी आहे ती आपण जागृत ठेवायचीच आहे. परंतु जोपर्यंत अर्थवंत भेटत नाही तोपर्यंत काय करायचं? मग ते शास्त्र जे आहे ते काय करायचं? लोहे पाणी गिळले ऐसे होऊनी असावे. म्हणजे ते काय केलं पाहिजे? आपण जतन करून ठेवलं पाहिजे, संग्रहित करून ठेवलं पाहिजे, त्याचं प्रदर्शन आपण करता कामा नये. परंतु जर का अर्थवंत भेटले तर मग तिथे लोहे पाणी गिळले होऊनी असावे असं चालेल का? लोक प्रश्न करत आहेत, लोकांना आचरण करायचं आहे. कुणीतरी तुम्हाला फोन केला की बाबा आम्हाला नपळतच जावं लागणार आहे, तर आम्हाला कृपया काहीतरी उपाय सांगा. आपण म्हणायचं नाही मी लोहे पाणी गिळले होऊनी असा झालेलो आहे, मी तुम्हाला काही सांगणार नाही, निरूपण करणार नाही, मी तुम्हाला फोनवर सांगणार नाही, मी तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये सांगणार नाही. तो माणूस गेला ना, नपळतच गेला, त्याच्याकडनं दोष घडणार आहे. एखादी व्यक्ती म्हणेल मला स्मरण कसं करायचं ते मला सांगा. आपण म्हणू मी तुमच्याकडे 1 महिन्याने येणार आहे तेव्हा मी सांगेल, मी काय फोनवर शास्त्र सांगत नाही. म्हणजे 1 महिना त्या माणसाने काय करायचं? मग 1 महिना त्याचा वाया गेला. तुम्ही म्हणाल त्याला जर का अर्थता आहे की तर त्यांनी अधिकरणाकडे जावं. अरे पण सगळ्यांना शक्य आहे का? एक व्यक्ती मी अशी बघितलेली आहे की ती बिछाण्यावरच आहे, चालू शकत नाही, काहीच हे करू शकत नाही, प्रवास करू शकत नाही थोडा सुद्धा. आणि मग अशा व्यक्तीला स्मरण करायचं असेल तर मग त्यांनी काय करायचं? त्याला तुम्ही सांगू शकता, फोनवरही सांगू शकता, ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचवा. तुमचं कर्तव्य, ज्याला ज्ञान माहिती आहे त्याचं कर्तव्य आहे की समोरच्याला ते ज्ञान पोहोचतं केलं पाहिजे, त्याला त्या संदर्भात हुशार केलं पाहिजे. एरवी तर आपण काय काय वाचायला सांगत असतो ते तर सगळ्या फोनवर याच्यावर त्याच्यावर सगळे विधी सांगतो आपण. मग हाच विधी का नाही करायचा बरं? हाच विधी का नाही सांगायचा? लोकांना अज्ञान ठेवून करायचं काय आपल्याला? ना मानवा पंथातला प्रत्येक साधक जो आहे तो सज्ञान झाला पाहिजे, तो ज्ञानी झाला पाहिजे, त्याला स्वतःला कळलं पाहिजे की कुठला विधी कसा करायचा आहे, किती करायचा आहे,
काय टाळायचं आहे, काय पाळायचं आहे, आत्तापर्यंत किती चूक केली, आता इथून पुढे आपण काय करणार आहोत. आचार्यांना स्वामी म्हणतात, एतुली दिस काही करिता काय होय यायचे तुम्ही जाणा नागा. म्हणजे इतक्या दिवस जोपर्यंत ज्ञान नाही आहे तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही कशाने काय लागतंय आणि काय करू नये, काय केलं पाहिजे आणि काय केल्याने काय लागतं, काय नाही केल्याने काय नाही लागत, हे तुम्हाला आत्तापर्यंत काही कर्माचं ज्ञान नव्हतं. आता इथून पुढे होणार आहे. ब्रह्मविद्या ज्ञान तुम्हाला काय करतं, परिपूर्ण करत असतं. आणि म्हणून काय केलं पाहिजे, आपण आपली आर्तता जर का ठेवली तर ज्या अधिकरणांनी लोहे पाणी गिळले ऐसे ते झालेले आहेत, अर्थात तुमची आर्तता जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत अधिकरणं तुम्हाला शास्त्र सांगणार नाहीत, ज्ञान सांगणार नाहीत. परंतु जर का तुम्ही तुमची आर्तता प्रगट जर का केली तर निश्चितच ते काय करतील, तुम्हाला सांगण्यासाठी लगेच प्रवृत्त होणार आहे. लीळाचरित्रामध्ये जर का तुम्ही बघितलं, स्वामी 10 महिने कोणाकडे होते, अचलपूरला होते, रामधरण्याकडे. परंतु त्यांना निरूपण केलं का स्वामींनी? नाही केलं. स्वामी सिन्नरला होते, सिन्नरला कुठल्या एका विशिष्ट जीवाला स्वामींनी निरूपण केलं का? भटोबास महादाईचा वगैरे हे यांना थोडंसं आपण वेगळं ठेवूया, त्यांना तर केलेलंच आहे निरूपण. पण या व्यतिरिक्त कोणाला केलेलं आहे का? नाही केलेलं आहे. म्हणजे परमेश्वर पण काय करतात, अर्थात ते परमेश्वर वाडो वाडी गिवस्थिती स्वामी शोधतात कुठे भेटतील अर्थ. आणि अर्थात ते परमेश्वर काय करतात, लगेच भेटल्या त्याला दान द्यायला स्वामी पाहतात. निळभट्ट भांडारीकार होते, त्यांची कणव त्यांची आर्तता स्वामींनी जाणली आणि लगेच पडवीतनंच जेव्हा निघाले, स्वामींनी त्यांना सांगितलं का की घरी जा, आतमध्ये जा, थोडंसं आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे घ्या आणि मग चला, एवढी काही घाई नाही, मी थांबतो थोडा वेळ, आता आम्ही आलेलोच आहे तुम्हाला न्यायला. पण स्वामींनी काय केलेलं आहे, त्यांची जी आर्तता आहे निघण्याची, स्वामींसोबत जाण्याची, ते आर्ततेला स्वामींनी अंतर दिलेलं नाही आहे. स्वामींनी लगेच त्यांना सोबत घेतलेलं आहे. स्वामी देऊ शकत होते अंतर, परंतु स्वामींनी दिलं नाही. कारण की ही आर्तता आत्ता आहे, ही काही वेळाने परत असेल की नसेल काही सांगता येत नाही. ही आहे सोबत निघण्याची, स्वामींची सोबत करण्याची ही वेळ आहे. प्रथम भेट आणि आता भेटीचा जो शेवट आहे तो काळ जर का आपण निळभट्टांचा बघितला, तेव्हा निळभट्ट भांडारेकर म्हणतात की ही मांडी आणि हे असं श्रीमुख अवलोकन करता करता आज जर का मी मृत्यू टाळला तर पुढे असा परत योग येईल का? स्वामींनी त्यांना सांगितलं, ते आम्ही नेणो, ते आम्ही सांगू शकत नाही. जरी तो योग आला तरी आत्ताची जी आर्तता आहे, आत्ताची जी आवड आहे ती त्या काळी असेल का? नसणार आहे. तुम्ही जर का म्हटले की सूत्रपाठ आपण वाचूया, आत्ता तुमची आर्तता आहे, पण कोणीतरी म्हटलं की नका वाचू, 8 दिवसांनी वाचा, 8 दिवस चांगले नाहीत, अशुभ आहेत तुमच्यासाठी. आज जी आर्तता आहे ती आर्तता ती नंतर नसणार आहे. आणि म्हणून आर्ततेची कदर करा, आर्तवंताची सुद्धा कदर करा. आर्ततेची कदर करा म्हणजे आपल्याकडे आर्तता असेल तर तिला वृद्धिंगत करा. आणि एखादे अर्थवंत जर का मिळाले तर त्यांच्याशी निश्चित चर्चा करा. त्यांना तुम्ही आपलं गप्प राहून चालणार नाही. एखादे जाणकार भेटले तर निश्चित तिकडे आपण चर्चा मंथन केलं पाहिजे. मग तिथे लोहे पाणी गिळले ऐसे होऊन असावे हे चालणार नाही. त्या ठिकाणी काय करावं लागेल, तुम्हाला जसं त्या सोमकांताच्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे, चंद्राच्या रश्मी करून शिळा पाषाण निवती परी द्रवती ना. ते निवल्या जातात परंतु द्रवल्या जात नाहीत. त्याचा सोमकांत नावाचा जो पाषाण आहे तो त्याच्या बाबतीमध्ये तसं नाही, तो निवतो पण आणि द्रवतो पण, म्हणजे त्याच्यातनं पाण्याचे थेंब येतात. म्हणजे जे काही जतन केलेलं आहे ते काय होतं, दगडामध्येच आहे, ते आतमध्ये आहे, तो पाणी त्यांनी ठेवलेलं आहे, ते काय होणार आहे, थेंबाच्या रूपाने ते पाझर त्याचा सुरू होतो आहे. तसंच आहे की तुमच्याकडे जे ज्ञान जतन केलेलं आहे, जोपर्यंत अर्थवंत भेटत नाही तोपर्यंत त्यांना ते कुणालाही ते सांगू नका. आणि स्पीकर लावून तर अजिबात सांगायचं नाही आहे. तर ते जेव्हा अर्थवंत मिळेल त्यावेळेस काय करायचं आहे,
ते शास्त्र सांगितलं गेलं पाहिजे, त्यावेळीच ते शास्त्र बोललं गेलं पाहिजे, अशा या वचनातनं आपण अध्ययन श्रवण केलेलं आहे. लोहे पाणी गिळले ऐसे होऊनी असावे. आता त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, सांगायचं नाही आहे शास्त्र. एखाद्याला शास्त्र सांगायचं नाही, पण कुठलं शास्त्र सांगायचं नाही याची सुद्धा एक टप्पेवारी आमच्या पंथामध्ये केल्या गेलेली आहे. जे अनिष्टजनक आहे ते न पुसत सांगावे. अनिष्टजनक म्हणजे काही अशा गोष्टी असतात, समजा एखादा व्यक्ती आला, तो असा घामाघूमच आहे आणि तसंच तो कपाळ विशेषावर टेकवतो आहे आणि तुम्ही म्हणाले की तो अर्थवंत नाही आहे, त्याच्यामुळे त्याला सांगायचं नाही, चालेल का? त्याला आधी सांगा की बाबा कपाळ स्वच्छ धुवून या, चांगलं पुसा, ते घाम सगळा तो लागला नाही पाहिजे. एखादं जर का तो काही अध्ययन श्रवण करतो आहे तर ते करत असताना तो कशा पद्धतीने करतो आहे, त्याच्यामध्ये काही चूक असेल तर त्याच्याबद्दल त्याला सांगणं गरजेचं आहे. स्मरण करत असताना तो घाईमध्ये गाठी फिरवत असेल तर ते अनिष्ट त्याला घडतं, तर ते त्याला सांगणं गरजेचं आहे. अशा जे काही प्राथमिक अवस्थेतल्या ज्या गोष्टी आहेत आणि ज्या खास करून वासनिकांना उपयोगी पडणार आहेत, जसं आता ही आचाराची जी वचनं आहेत ही आपण कोणासाठी सांगतोय? वासनिकांसाठी सांगतो आहोत, म्हणजे वासनिकांनाही उपयोगी पडणार आहेत त्यांच्या पद्धतीने. याचा टोकाचा अर्थ घेतला तर तो अनुसरण्यासाठी उपयोगी पडणार आहे, परंतु ह्याला थोडंसं वेगळ्या सौम्य भाषेमध्ये जर का आपण हे सांगितलं तर हे वासनिकाला उपयोगी पडणार आहे. जसं गोळी एकच असते, मोठ्याला द्यायची असेल तर ती अख्खी गोळी द्यावी लागते, परंतु डॉक्टरांना सांगितलं की लहान आहे वयाने, 5 वर्षाचा मुलगा आहे, मग डॉक्टर काय म्हणतो, याला मग अर्धी गोळी द्या. गोळी तीच आहे, परंतु ती कशी द्यायची? अख्खी द्यायची नाही. त्याचं प्रमाण जे आहे ते काय करायचं, कमी अधिक आपल्याला करायचं आहे, जसा व्यक्ती असेल समोरचा तसा. मग हे वचन वासनिकांसाठी पण तेवढंच उपयोगाचं आहे. मग आता वासनिकांसाठी कसं उपयोगाचं ते आपण बघायचं. जेव्हा तुम्ही उपदेशी असता आणि तुम्हाला तुमचे अन्य नातलग वगैरे भेटतात, अशा वेळेस काय होतं की तुम्हाला ते म्हणतात घ्या प्रसाद, आणि मग तुम्ही म्हणता की आमच्या देवाला चालत नाही. हे आपण खूप चुकीचं वाक्य बोलतो बरं का. एक तर तुम्ही एकदाच सांगा आयुष्यामध्ये त्यांना की मला प्रसाद द्यायचा नाही, मला चालत नाही, याच्या पुढे अजिबात मला प्रसादाचं विचारायचं नाही, ठणकावून सांगा. नंतर कोणाची हिंमत नाही तुम्हाला प्रसाद विचारायची. बरोबर आहे? म्हणजे काही लोक अशी असतात बघा, ते अशी रागीट असतात की लोक म्हणतात नको बाबा त्यांना विचारायला. हे सामान्य गोष्टी पण त्यांना नको विचारायला, तुम्ही विचारा, मी नाही विचारणार, ते लगेच मग हे होतं. तसं तुम्ही एकदा ठणकावून सांगा की समोरचा माणूस तुम्हाला आलाच नाही पाहिजे विचारायला. किंवा जर का तुमच्याकडे ती धमक नसेल तर काय करा, गपचूप तो प्रसाद घ्या, तो खाऊ नका, तो कुणाला तरी द्या, तुम्ही खाऊ नका. परंतु काय, त्यांना जे तुम्ही चुकीचं वाक्य सांगता, आमच्या देवाला नाही चालत, म्हणजे आम्हाला चालतंय पण आमच्या देवाला नाही चालत, असा त्याचा अर्थ होतो. तसं बोलू नका, कारण की तुम्ही हे योग्य उत्तर देत नाही त्याला. तो विचारेल तुम्हाला तुमच्या देवाला का नाही चालत, मग आता ह्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? नाही, त्याचं उत्तर नाही. मग अशा टायमाला, अशा वेळेला तुम्ही काय करा, गपचूप तो प्रसाद घ्या आणि लोहे पाणी गिळले ऐसे ऊनी असावे, गपचूप बसा. आपल्याकडे पूर्ण ज्ञान नाही आहे, अर्धवट ज्ञान आहे, त्याच्यामध्ये आपण गोंधळ करतो आणि नंतर मग आपणच स्वतः त्याला सांगतो आम्हाला काही जास्त माहिती नाही, आमचे बाबांना येऊन तुम्ही विचारा. मग आपल्याला कधी येईल सांगता, पण जोपर्यंत सांगता येत नाही तोपर्यंत चुकीचं शास्त्रसुद्धा त्याला सांगू नका, चुकीचं ज्ञानसुद्धा त्याला सांगू नका. कुणीतरी ते एखादा विधी करत होते आणि मग त्यांनी म्हटले की बाबा तुम्ही असा कसा काय विधी केला, हे असं नाही करायचं, हे चुकीचं आहे, असं नाही केलं पाहिजे, हे चुकलं याच्यामध्ये. आता अशा वेळेस पूर्ण ज्ञान असेल तर निश्चितच त्याला सांगावं, परंतु पूर्ण ज्ञान नसेल मग त्याला काहीच्या काही सांगून मोकळं व्हायचं नाही. समोरच्याला नुसतं घाबरवणं म्हणजे ज्ञान नाही आहे बरं का. ब्रह्मविद्याशास्त्र कधी घाबरवत नाही. तुम्ही जर का एखादं तत्व ऐकल्यानंतर घाबरत असाल तर ती ब्रह्मविद्या नाही आहे.
ते ऐकल्यानंतर उलट तुम्हाला वाटतं की बरं झालं, मला हे कळालं, हे मला माहिती झालं. स्वामींनी जरी आमच्या नरक निरय निरूपण केलेलं आहे महादाईसांना, परंतु जेव्हा महादाईसा घाबरली तरी स्वामींनी त्यांना अभय दिले. स्वामी म्हणतात घाबरू नका, येतीचे वैजे ते चुके. याच्यात काय घाबरण्यासारखं आहे? आमच्या ठाई अनुसरण घ्या, परमेश्वराला अनुसरा, हे सगळे नरक चुकणार आहेत. किती सोपा उपाय स्वामींनी सांगितलेला आहे आणि निर्भय करून टाकलेले. ब्रह्मविद्या ज्याच्याकडे आहे तो भययुक्त नाही आहे, तो निर्भय आहे तो व्यक्ती. आणि म्हणून काही वेळेला तुम्ही घाबरून न जाता तुम्ही शांत बसू शकता, तुमच्याकडे उत्तर नसेल तर. कधी असं असतं की काहीतरी एकादशी आहे, काही संकष्टी आहे वगैरे वगैरे, तुम्ही उपवास करत नाही. मानवपंथीय साधक उपवास करत नाही बरं का. जे कोणी उपवास करतात ते मानव पंथाचं शास्त्र न अभ्यासलेले लोक आहेत आणि अर्धवट ज्ञानी लोक आहेत. स्वामींनी स्वतः बोणेबाईंना सांगितलं की उपवास करायचा नाही. आता हे श्रीमुखीचंच आहे. आणि मग आता उपवास तर कुठेच येत नाही तरी सांगितले जातात, कोल्हारी आईचा, कोकलाई आईचा उपवास करा. कुठून करतो आपण? इथून. कोल्हारी आई कुठे आहे आता? सांगा कुठलं दैवत आहे कोल्हारी आई? आता ती नाही आहे. श्री गोविंद प्रभूंनी ती रुद्रपूरला होती पहिले. श्री प्रभूंनी त्या कोल्हारी आई जी कोण असेल तिला हात लावला, ती नमस्कारी झालं. वस्तू संबंधी शक्ती निक्षेप. आता परमेश्वराची शक्ती तिथे आहे, मायाशक्ती कृपाशक्ती जे असेल, आणि तिथे देवता शक्ती अजिबात नाही. आता त्या ठिकाणाला कोल्हारी आई हे नाव चालेल का? तुम्ही म्हणाल का आता तिथे हनुमान पण आहे, मग तुम्ही म्हणाल की हनुमानाला नमस्कार करून येतो मी, गणपतीला नमस्कार करून येतो, गणपतीचा नवस करतो, हनुमानाचा नवस करतो, हे वाक्य बोलू का आपण? स्वामींनी कुठेतरी 5 पिंडींना हात स्पर्श केलेला आहे, संबंध दिलेला आहे. मदमेश्वर, विज्ञानेश्वर, त्र्यंबकेश्वर, घटसिद्धनाथ आणि अचलपूर. आता आपण म्हणू का आम्ही महादेवाच्या पिंडीला नवस करतो आहे, महादेवाच्या पिंडीचा उपवास करतो आहे, असं बोलू शकतो का आपण? मग कोल्हारी आईचा उपवास करतो आहे हे चुकीचं नाही वाटत का तुम्हाला? परंतु करणारे करतात, सांगणारे सांगतात. जिथे कुठे आमच्या देवाने उपासनाचा प्रकारच सांगितलेला नाही आहे, सूत्रपाठ देहचरित्र कुठे, उलट निराकरण केलेलं आहे, निरसन केलेलं आहे. त्याचं निषिद्धता स्वामींनी व्यक्त केले, निषिद्ध केलेले उपवास करू नका. आणि तरी आपण जर का ते चुकीचं ज्ञान सांगत असू तर ही ब्रह्मविद्या आहे का? पेक्षा ब्रह्मविद्या सांगितलेली काय वाईट आहे? ह्या चुकीचे ज्ञान सांगण्यापेक्षा ब्रह्मविद्या सांगितलेली अजिबात वाईट नाही आहे, कारण त्याच्यामुळे जीव ज्ञानी होणार आहे. आणि हे अन्यथा ज्ञान सांगितल्याने जीव अन्यथाच राहणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं अशा वेळेस आपण लोहे पाणी गिळले ऐसे होनी असावे का? प्रत्येक ठिकाणी नाही चालणार. एखादा व्यक्ती उपवास करत असेल तर तुम्हाला ते सांगावं लागेल त्याला की हे अनिष्ट आहे म्हणून. याला काय म्हणतात? अनिष्टजनक ते न पुसत फेडावे. इथे तुम्हाला लोहे पाणी गिळले ऐसे होनी असावे नाही चालणार. परंतु जर का एखाद्या व्यक्तीची तुम्हाला जर का विचारलं अन्य व्यक्तीने की तुम्ही कसलं नाव घेता, तेव्हा तुम्ही लोहे पाणी गिळले ऐसे होनी असावे म्हणजे तिथे तुम्ही तुमचं जे काही मूळ नाम आहे ईश्वराचं ते तुम्ही सांगू नका. परंतु तुम्ही सांगा आमच्या देवाचं नाव घेतो, श्री चक्रधर स्वामींचं नाम आम्ही जप करतो, हे तुम्ही सांगू शकता. म्हणजे काय सांगायचं आहे, काय टाळायचं आहे, समोरच्याची ती एक जी काही जिज्ञासा आहे त्या जिज्ञासेला योग्य उत्तरसुद्धा देता आलं पाहिजे. तुम्ही म्हटलं की आम्ही जे नाम घेतो ते आम्ही कोणाला सांगत नाही, असं जर का सांगितलं ना, तो जो समोरचा व्यक्ती आणि तो तुमच्या पंथापासनं पंथाकडे जो जवळ आलेला आहे तो लांब जातो. तो परत कधी तिकडे जवळ फिरकणार नाही. तो काय म्हणेल, ते महानुभाव लोक असेच आहेत, तिरकसच उत्तर देतात. तुम्ही त्याला असं उत्तर सांगू शकता की आम्ही आमच्या देवाचं नाव घेतो, श्री चक्रधर स्वामींचे नाव आम्ही घेतो, एवढं तर तुम्ही सांगू शकता की नाही. म्हणजे सांगण्याची पद्धतसुद्धा आपली अशी असली पाहिजे. परंतु मूळ जे नाम आहे त्याच्याविषयी लोहे पाणी गिळले ऐसे होऊनी असावे ते सांगायचं नाही. त्यांनी जरी विचारलं काय नेमकं नाम घेता तर तुम्ही सांगू शकता, तुम्ही जेव्हा
या पंथाचे अनुयायी व्हाल, या पंथाचा स्वीकार कराल, त्यावेळीच तुम्हाला हे निश्चितपणे हे नाम आम्ही तुम्हाला देऊ, तुम्हाला मिळेल ते. म्हणजे त्याची जिज्ञासा जी आहे ती तशीच ठेवा, ती त्याला तोडून टाकू नका, मोडून टाकू नका. एखादा व्यक्तीने काही प्रश्न केला की आपण म्हणतो हां तू हे पाठ केलं का, तो म्हणतो नाही, मग हे पाठ नाही केलं ना आधा लगेच प्रश्न केला, हो तिकडे. जे चार चौघात त्याचा अपमान करायचा आणि तो आता परत जिज्ञासा करेल का कोणाकडे? नाही. आपल्याला येत नसेल तर लोहे पाणी गिळले ऐसे उनी असावे, पण येत असेल, येत नसेल जरी तरी त्याला आपण सांगू शकतो की मला याचं काही उत्तर माहिती नाही, तुम्ही कोणाकडनं तरी याचं उत्तर घ्या, जिज्ञासा करा तिकडे. म्हणजे तसं त्यांना सांगू शकतो. कुठल्या अन्य व्यक्तीने जर की तुम्हाला उपवास तपासाबद्दल विचारलं की बाबा तुम्ही उपवास करत नाही का, तर तुम्ही उगाचच त्याला जर का सांगितलं आमच्या देवाला चालत नाही, आम्ही उपवास तपास काही करत नाही, असं सांगून त्याचं निरसन होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, उलट त्याच्या डोक्यामध्ये एक तिरसट भावना निर्माण होईल तुमच्याबद्दल. तुम्ही त्याला उपवास का नाही करायचा असतो हे तुम्ही त्याला पटवून सांगू शकता, का केल्या जातो हे पण तुम्ही पटवून सांगू शकता. तुम्ही त्याला सांगा उपवास म्हणजे काय आहे, अन्य लोकांचीच म्हण आहे एकादशी आणि दुप्पट खाशी, हा उपवास आहे का, उपवास कशाला म्हणतात हे तुम्हाला पटवून त्याला सांगता आलं पाहिजे. आमच्या देवाला चालत नाही हे उत्तर देऊन चालणार नाही तुम्हाला. उत्तर पण असं द्या की समोरचा व्यक्ती विचारा त्याला कशामध्ये सांगितलेला आहे उपवास, तो म्हणेल वेदात सांगितलेला आहे. वेद वाचला का तुम्ही, वेदात कशा प्रकारचा उपवास आहे, वेदामध्ये साबुदाण्याची खिचडी सांगितली का, साबुदाण्याचे वेफर आपले याचे वेफर सांगितले का, आमकं सांगितलं का, तमकं सांगितलं का, चहा सांगितलं का, वेदामध्ये सांगितलं चहा, उपवासाला चहा चालतो म्हणून, वेदामध्ये कुठे आला चहा, परंतु चालतो. त्यालाच ते गोष्टी पटवून द्या, मग त्याला कळेल की हो हे बरोबर आहे. मग उपवासाचे पदार्थ तरी काय आहे, साबुदाण्याची खिचडी एकदा जर का ताटलीभर तुम्ही खाल्ली तर दिवसभर तुम्हाला भूक नाही लागत परत. त्याच्यात साबुदाणा आणि त्याच्यात अजून बटाटा वगैरे असतो, हे त्याला तुम्ही पटवून सांगा. मग कुठल्या चौकटीत बसतोय हा उपवास, अरे उपवास म्हणजे दिवसभर काही न खाणं याला म्हणतात उपवास. मग त्याला ते पटेल, हो बरोबर आहे. परंतु मग दिवसभर न खाल्ल्याने आयुर्वेदशास्त्रसुद्धा तुम्ही त्याला सांगू शकता की तुमच्या शरीराचं किती नुकसान होतं. तुम्हाला दिवसभर भूक लागते, ताण लागते आणि तुम्ही काहीच घेत नाही आहे, तर याच्यामुळे तुमचे शारीरिक अंतर किती नुकसान होतं आहे हे त्याला तुम्ही सायन्सच्या दृष्टिकोनातनं त्याला पटवून सांगता आलं पाहिजे. म्हणजे त्याच्या डोक्यात हे अशा पद्धतीने बसलं पाहिजे. काही लोक समजा मला विचारतात किंवा तुम्ही नॉनव्हेज का नाही खात, नॉनव्हेज खाल्लं पाहिजे, नॉनव्हेज खाणं म्हणजे आयुष्य आहे, हे आहे ते आहे, तुम्ही काय लोक महानुभाव लोक नॉनव्हेज खात नाही. पण त्याला हे नाही सांगायचं आमच्या देवाला चालत नाही, हे सांगूच नका त्याला. मी तर त्याला सरळ सांगतो की बाबा नॉनव्हेज खाणारे प्राणी हे पाणी कसं पितात, नॉनव्हेज खाणाऱ्या प्राण्यांचे दात कसे असतात, त्यांच्या आतड्यांची रचना कशी असते, आणि जे व्हेज खाणारे जे प्राणी आहेत त्यांची दातांची रचना कशी असते, त्यांच्या आतड्यांची रचना कशी असते, आणि त्यांची पाणी पिण्याची पद्धत कशी असते. नॉनव्हेज खाणारे जे असतात ते पाणी आहेत ते जिभेने पितात, त्यांचे दात चुळे असतात आणि त्यांची आतड्यांची रचना वेगळी असते. त्यांना काय असणार आहे, नख वगैरे अशा सगळा प्रकार असतो. याच्यानंतर जे व्हेज खाणारे आहेत त्यांच्या दातांची रचना एकदम मनुष्याची कशी असते तशी असते. ते पाणी पिताना असं काही जिभेने पाणी पित नाही, ते ओठ लावून पाणी पितात, आणि त्यांच्या आतड्यांची रचनासुद्धा वेगळी असते. आणि त्यांचं जे काय एकंदरीत सगळं हे तुम्ही सायन्सच्या दृष्टिकोनातून पटवून दिलं तर त्या माणसाला तुम्हाला धार्मिक सांगायची काही गरजच नाही आहे. त्यावेळेस तुम्ही धार्मिक जे आहे ते लोहे पाणी गिळले ऐसे होऊनी असावे, धार्मिक त्याला काही सांगू नका, त्याला सायन्सच सांगा. त्याला ते मान्यच करावं लागेल, तेव्हा खोडू शकत नाही. ते एकदा त्यांनी ते मान्य केलं, एकदा तो अनुकूल झाला की मग आता धर्मदृष्टीने त्याला कधीतरी सांगा, लगेच नका सांगू, कधीतरी सांगा की बाबा धर्मामध्ये नॉनव्हेज का नाही घातल्या जात, कारण की त्याच्यामध्ये हिंसा आहे. अध्यात्मामध्ये कुणाचंही मन दुखवायचं नाही, कुणाची हिंसा करायची नाही आहे, कुठल्याही प्रकारचं असं वाईट कृत्य करायचं नाही ज्याच्यामुळे समोरच्याच्या जीवाचं नुकसान होणार आहे. स्वतःच्या जीवाचं कल्याण करण्यासाठी दुसऱ्याच्या जीवाचं
नुकसान जे आहे ते अध्यात्मामध्ये सांगितलेलं नाही आहे. हे जेव्हा तुम्ही सांगाल त्याला, त्यावेळेस त्याला ते गोष्टी पटायला लागतील. म्हणजे अशा पद्धतीने सांगता आलं पाहिजे. अनिष्टजनक ते न पुसत फेडावे सांगू शकता तुम्ही. इष्टजनक जे आहे ते पुसल्यानंतर, म्हणजे त्यांनी विचारल्यानंतर सांगायचं आहे तुम्हाला. नामस्मरण करताना लीळा कशी आठवायची हे तो जेव्हा विचारेल तेव्हा तुम्ही त्याला सांगायचं. एखादा विधी करत असताना तो परमेश्वरापर्यंत पोहोचविण्यासाठी कशा प्रकारे ते चतुर्विध दुःख वगैरे ही बैठक कशी असेल, अशा काही गोष्टी असतील. महावाक्यामध्ये परमेश्वराचं, निर्वचनामध्ये परमेश्वराचं कसं त्या ठिकाणी पूर्णपणे विश्लेषण स्वामींनी स्वतः श्रीमुखे केलेलं आहे. या बाबतीमध्ये समोरच्याने विचारल्यानंतर ते सांगायचं आहे. काही बाबती अशा आहेत, योग्यताकारक ज्या गोष्टी आहेत ते पुसल्याही न फेडावे, ते विचारल्यानंतर सुद्धा सांगायचे नसतात. आता एखाद्याने विचारलं की परमेश्वर प्राप्तीमध्ये आनंद कसा येतो बरं, तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का? सांगू शकतं कोणी? परमेश्वर प्राप्तीत गेल्यानंतर आनंद कसा येतो सांगता येईल? जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत सांगता येईल का? तुम्हाला अनुभवावा लागेल आणि मग तुम्हाला तो सांगता येईल. म्हणजे जगातला कुठलाही माणूस ते सांगू शकत नाही. जो प्राप्तीला गेलेला जीव आहे तो सांगू शकतो, परंतु ते सांगायला परत येतच नाही. म्हणजे अशा काही गोष्टी असतात, ते योग्यताकारक असतात. त्याच्यामध्ये योग्यता घडणार सुद्धा आहे, परंतु ती योग्यता घडणाऱ्या अशा काही गोष्टी असतात त्या तुम्हाला नुसत्या सांगून समजणार नाही आहेत. यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्याच गोष्टी काही पुस्तकातनं किंवा ऐकल्याने नाही समजत. काही गोष्टींचं आचरण करावं लागतं, मग त्या कळतात आणि त्याच्याने योग्यता होते. आता तुम्हाला जर का कोणी विचारलं योग्यता कशी होते, तर एखादं उदाहरण सांगू शकतं. योग्यता घडली हे कसं समजेल आपल्याला? समजेल का? नाही समजणार. मग त्यासाठी हे सांगूनसुद्धा, त्यांनी विचारूनसुद्धा आपल्याला सांगता येणार नाही आहे, सांगितल्या जाऊ शकणार नाही आहे. मग भटोबासांना या देहापाठी लगेच विशेष ज्ञान झालं का? या देहापाठी लगेच ते मोक्षाला गेले का? म्हणजे ह्या गोष्टी कशा आहेत? योग्यताकारकच आहेत. म्हणजे भटोबासांबद्दल आपण विचार करतो आहोत, येथीच्या कथा वार्ताच करतो आहोत, परंतु काही गोष्टींविषयी जो निर्णय देणं आहे तो निर्णय देण्याविषयी आपण कमीच पडणार आहोत, नाही सांगू शकत. आपण परमेश्वराचं स्वरूप कसं आहे नाही सांगू शकत, तो आनंद कसा आहे नाही सांगू शकत. हे योग्यताकारकच गोष्टी आहेत, परंतु तुम्ही ते सांगू शकत नाही. स्वामी सांगतात भक्त भेदे अनुभवी की अभेदे अनुभवी. म्हणजे तुम्ही तो तिथे चर्चा विमर्श करू नका. तो भक्त मिसळून आनंद घेतो की वेगळा राहून आनंद घेतो, असा तो निष्कर्ष चर्चा वगैरे या बाबतीमध्ये काही मांडूच नका तुम्ही. आहे योग्यताकारकच, भक्ताबद्दल आपण बोलतो आहे, परंतु ह्याच्यामध्ये जर का चूक झाली तर अवघड आहे. यासाठी कोणाला विचारून याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही, तर तुम्ही स्वतः प्रगल्भ होत गेलात की मग तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. जसं मी सांगितलं, संवत्सर वांबुरीला आम्ही होतो, काही प्रश्न जर का केला मामाजींना, गुरुजींना, तर मग गुरुजी सांगायचे की बाबा 12 वर्षांनी सांगेन उत्तर याचं. आम्ही म्हणायचो प्रश्न आत्ता केला आहे, उत्तर 12 वर्षांनी भेटेल. परंतु काही प्रश्न जे असतात असे की त्याचं उत्तर तुम्हाला आत्ता जरी दिलं तरी ते समजणार नाही आहे. म्हणजे मी त्याचं उदाहरण पण दिलेलं होतं. आता समजा तुम्हाला डोमेग्रामला जायचं आहे, मग आम्ही तुम्हाला विचारणार तुम्हाला श्रीरामपूर माहिती आहे का? तुम्ही म्हटले हा कुठे आलं बाबा? मग नगर जिल्ह्यात. मग नगर जिल्हा कुठे आला? हेच जर का तुम्हाला माहिती नसेल तर डोमेग्रामचा पत्ता सांगण्यात काय अर्थ आहे का? सांगूच शकत नाही माणूस पत्ता. मग तुम्हाला एक एक टप्पा माहिती. मग असं गाडीमध्ये चाललेलो आहोत, मग समोरचा विचारतो आता कुठलं गाव येईल, आता कुठलं गाव येईल, आता कुठलं गाव येईल. मग ते त्यांना उत्तर द्यायचं 10 मिनिटांनी सांगतो. 10 मिनिटांनी गावच येणार आहे, मग सांगायची काय गरज आहे का? आता कुठलं गाव येणार आहे 15 मिनिटांनी सांगतो. 15 मिनिटांनी गावच येणार आहे, मग सांगायची गरज आहे का? म्हणजे तुमची प्रगल्भता वाढत जाते आहे. एखाद्या उत्तराला आम्हाला सांगितलं जायचं की 12 वर्षांनी उत्तर सांगेन, परंतु आम्हाला असं व्हायचं की एखाद महिन्यामध्ये किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये आम्हाला ते उत्तर भेटून जायचं, कारण की आमचा अभ्यास सुरू होता.
मग वचनाच्या त्या अर्थातनं आम्हाला ते माहिती पडायचं, किंवा एखाद्या लक्षणस्थळाच्या टीकेतनं त्याचं उत्तर मिळायचं, आचारस्थळाच्या टीकेतनं उत्तर मिळायचं, किंवा कधी पोथीतनं बाबांच्या ते उत्तर मिळायचं, किंवा कधी संध्याकाळच्या चिंतनीतनं ते उत्तर मिळायचं. म्हणजे त्याच्यासाठी अक्षरशः काही 12 वर्ष लागायचे अशातला भाग नाही. परंतु तोपर्यंत काय व्हायचं की ते जे उत्तर आहे त्या उत्तराचा जो काही बाकीचा भाग आहे तो सुद्धा आम्हाला टीकेच्या किंवा चर्चेच्या माध्यमातून तोही कळायचा. म्हणजे तो जर का एक आसपासचा भाग जर का कळाला तर निश्चितपणे आम्हाला काय व्हायचं, तो जो मूळ प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे ते पण आम्हाला समजायला एकदम सोपं जायचं. म्हणजे हे असं आहे की बाबा चैतन्यापर परमेश्वर, म्हणजे चैतन्याच्या अलीकडे कोण आहे, मग त्याच्या अलीकडे कोण आहे, मग त्याच्या अलीकडे कोण आहे, हे उत्तर विचारत बसण्यापेक्षा एकदा जर का अन्यव्यावृत्ती जर का माहिती करून घेतली, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले कर्मभूमीची देवता सांगितली. कारण आपण कर्मभूमीमध्ये असल्यामुळे स्वामींनी कर्मभूमीपासून सुरुवात केलेली आहे. मग कर्मभूमीची देवता आहे, मग अष्टदेवनी, मग अंतराळ आहे. जर का एकदम सांगितलं अष्टभैरव देवता, मग आपण म्हणून कुठल्या देवता आहेत, त्यांच्या पुढच्या देवता कोण आहे, मागच्या देवता कोण आहेत, ह्या कुठल्या स्थानीच्या, कितव्या स्थानीच्या, असे अनेक प्रश्न येतील. मग सांगितलं जाईल थांबा, एक 12 वर्षांनी तुम्हाला उत्तर मिळेल. परंतु जर का आपली अन्यव्यावृत्ती चालूच आहे, चालू होणारच आहे, तर आपल्याला लगेच पुढच्या दिवशीच त्याचं उत्तर मिळणार आहे. अष्टभैरव देवता बघा इथे आहे. म्हणजे काही गोष्टी ज्या अशा असतात की ज्या एखाद्याने त्याचं उत्तर जरी दिलं तरी ते आपल्याला त्या उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. एखाद्याने कधी प्रश्न केला, आम्ही उत्तर दिलं, त्याला विचारतो आम्ही, समजलं का तुम्हाला, ते बोलतात थोडं कळलं परंतु पाहिजे तसं काही समजलं नाही, डोक्यावरून गेलं. म्हणजे त्याला तो अजून ती समज त्या बाबतीतली व्हायची आहे. काही लोक म्हणतात हे काय सांगताय तुम्ही, हे भूत जुट विटोले वगैरे हे काही लक्षात नाही येते. मग त्यांना सांगावं लागतं, मग तुम्ही संसरण असेल, संवार असेल, हे दोन्ही प्रकरणं तुम्हाला अभ्यासावे लागतील आधी, मग तुम्हाला हा विषय हळूहळू हळूहळू कळेल. म्हणजे अशा प्रकारे काही विषय असे असतात की जे तुम्हाला लगेच सांगितल्याने कळणार नाहीत, परंतु कालांतराने स्वामी सांगतात, आता चेतवैसे घेपे पाठवी अनुभवे जाणाल. योग्यताकारक काही गोष्टी आहेत. आता तुम्ही भिक्षे संदर्भामध्ये आहात, मग आता तुम्ही विचारलं भिक्षा कशी मागायची, मग भिक्षा मागताना जर का असं झालं तर काय करायचं, तसं झालं तर काय करायचं, वगैरे वगैरे ह्या गोष्टी आहेत. हे तुम्हाला विशिष्ट प्रमाणामध्ये तुम्हाला आत्ता सांगता येतील, परंतु सगळंच काही सांगता येणार नाही. काही बाबतीमध्ये ते अधिकरण तुम्हाला सांगतील की आता असं करा, तुम्ही प्रत्यक्ष भिक्षेला जा, मग तुम्हाला कळेल काय अडचणी येतात, आणि मग एखादी समस्या उभी राहिल्यानंतर त्याच्यावर काय उपाय करायचा आहे, परमेश्वर कसं स्फुरवून देतात. तुम्ही म्हणाल असं कसं काय, परमेश्वर कसं काय स्फुरून देतात आपल्याला. आपण म्हणू हो आम्हाला स्फुरतं, समोरचा म्हणेल कसं काय स्फुरतं, पण आता हे आपण त्याला समजून सांगू शकतो का. तो स्वतः जेव्हा अनुभव घेईल की बाबा मी भिक्षेला गेलो आणि अचानक तिथे कोणीतरी पुरणपोळी वाढत असताना लगेच मला आठवलं की अरे आपण पुरणपोळी खात नाही, लगेच आठवलं. किंवा एखादा दोष घडणार आहे आणि अचानक मला स्फुरलं की अरे नाही नाही या रस्त्याने जायचं नाही, या रस्त्याने जाऊ, आणि मग तिकडून गेलो, मग कळलं की अरे या रस्त्याला असं असं एक होतं आणि जे अनिष्ट घडलं असतं त्या रस्त्याने गेलो असतो. तर मग तुम्हाला ह्या रस्त्याने जायला कोणी सांगितलं, कोणीच पुरवून दिलं, परमेश्वरानेच पुरवून दिलं. परंतु हे तुम्ही समोरच्याला पटवून सांगू शकत नाही, की सांगितलं तरी त्याला विश्वास बसणार नाही. म्हणून ज्याच्यामुळे तुमची योग्यता झालेली आहे, तुमची योग्यता होते आहे, समोरच्याची योग्यता होणार आहे, अशा काही गोष्टी आहेत की ज्या त्याला समजावून जरी सांगितल्या तरी तुम्ही त्याला ते समजावून देऊ शकत नाही. आमचे स्वामी उंच मठामध्ये जेव्हा भक्तजनांना निरूपण करत होते, निरूपण केल्यानंतर स्वामींनी त्यांना विचारलं कांगा परिसले, ते बोलले जी जी पा म्हणा. मग त्यांनी म्हणून दाखवलं, सांगितलं. स्वामी म्हटले नाही 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 जमलं, परिसलं नाही, अजून समजलं नाही तुम्हाला. मग परत निरूपण केलं स्वामींनी. आता म्हटले की आता परिसले, ते हो पा म्हणा, म्हणून दाखवा. मग त्यांनी म्हटलं, सांगितलं. स्वामी म्हणाले की तुम्हाला समजलंय परंतु तुम्हाला सांगता येत नाही आहे. म्हणजे बघा एखादी गोष्ट समजलेली असते परंतु आपल्याला ती सांगता येत नसते, असा सुद्धा प्रकार असतो. म्हणजे हे किती अवघड आहे की एखादी गोष्ट कळली परंतु ती आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे
एखादी गोष्ट जी आहे ती तुम्हाला न पुसत सांगता आली पाहिजे, म्हणजे सांगायची आहे, एखादं विचारल्यानंतर सांगायची आहे. एखादी गोष्ट समोरच्याने विचारली तरी ती तुम्हाला सांगायची नाही आहे, कारण की त्याच्या आचरण प्रणालीतनं, त्याच्या त्या प्रगल्भतेतनं त्याला ती कळणारच आहे. या व्यतिरिक्त म्हणजे जे योग्यताकारक आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला लोहे पाणी गिळले ऐसे होणी असावे ह्या वचनाचं पालन करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी अशा असतात की जे विचारल्यानंतर त्या सांगू शकणार आहोत आपण, मग तिथे लोहे पाणी गिळले ऐसे होणी असावे हे वचन नाही चालणार. एखादा अनिष्ट समोरचा व्यक्ती करतो आहे तर तिथे लोहे पाणी गिळले ऐसे होणी असावे हे गोष्ट नाही चालणार. तुम्हाला तिथे ती सांगता आली पाहिजे. एकदा सांगायचं आहे, मागे लागायचं नाही, परंतु एकदा तुम्ही सांगू शकता की हे अनिष्ट आहे, हे चूक आहे, एवढं तुम्ही सांगून ते पार पाडू शकता, म्हणजे तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडू शकता. आणि म्हणून वचन आहे अर्थाप्रती बोलावे, म्हणजे दोन वचनं आहेत. एक तर अर्थाप्रती बोलायचं आहे, बोलायचं कुणाप्रती आहे, अर्थाप्रतीच बोलायचं आहे, आणि अर्थाप्रती बोलायचंच आहे. वाक्य दोन आहेत, परंतु दोन्हीचा जो रोग आहे तो वेगळा आहे. की अर्थाप्रतीच बोलायचं आहे म्हणजे अर्थवंत भेटल्याशिवाय बोलायचं नाही आहे, आणि अर्थाप्रती बोलायचंच आहे म्हणजे अर्थवंत भेटल्यानंतर बोलायलाच लागेल तुम्हाला. तिथे शांत बसून चालणार नाही. आपला विषय जो मागचा चालू होता की स्वामींच्या सन्निधानी अनेक लोक होते. मग स्वामी रामधरण्याचे इथे पण होते 10 महिने. अजून अनेकांच्या आदिवासी होते, आदिवासी लोकांच्या इथे पण स्वामी होते, त्यांच्यासोबत पण स्वामी राहिले. बाळगोपाळांमध्ये स्वामी खेळले. अनेक ठिकाणी स्वामींनी अनेक म्हणजे वेळा त्यांना सन्निधान देऊन स्वामी तिथे राहिले. गोवारिया ज्वर निवृत्ती स्वामी किती दिवस होते तिथे? 3 दिवस होते ताप घेतल्यानंतर. त्याच्या आधीपासून स्वामींची त्याची ओळखी होती. त्याच्यानंतर अजून कुठे होते स्वामी? त्या मल्लाकडे स्वामी होते. कितीतरी महिने स्वामी त्या ठिकाणी होते. परंतु स्वामींनी त्यांना ज्ञान सांगितलं का? कारण की ते अर्थवंत नव्हते. परंतु माहीमभट्ट असे आले आणि बघितल्या स्वामींनी काय सुरू केलं? लगेच चर्चाच सुरू केली. दुसरा काही विषयच नाही. कुठून आले, काय आले, तब्येत कशी वगैरे काही नाही. सरळ चर्चा. आत्यंतिक संस्कृती छेद होय ऐसी काही प्रतिती आत. लगेच चर्चा सुरू झालेली आहे. लगेच त्यांना ज्ञान देण्याच्या दृष्टिकोनातनं स्वामींनी आपलं निरूपण जे आहे ते सुरू केलेलं आहे. आणि एका विशिष्ट वेळेला स्वामींनी बघितलं आता यांच्याकडे अर्थता आहे. म्हणजे अर्थातच माहीमभट्टांकडचं सगळं जे बोलणं होतं, जे काही सिद्धांत होते, जे काही अभ्यास होता तो सगळा संपला सांगून. आता सांगण्यासारखं देवाला काहीच राहिलं नाही आहे. आणि आता सांगायचं काय? आणि म्हणून माहीमभट्ट गप्प आहेत. अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी बघितलं की एवढं आपण अभ्यासलं, ह्याच्यातलं सगळं ह्यांनी खोडून काढलं. मग आता ह्यांच्याकडचं असं कुठलं उत्तर आहे की ह्यांच्या प्रश्नाला ते योग्य ठरणार आहे? असं कुठलं उत्तर आहे? प्रश्नही यांचाच आहे आणि उत्तर आपल्याकडे नाही आहे. म्हणजे प्रश्न जो यांचा आहे त्याला उत्तरसुद्धा ह्यांचंच असणार आहे. आणि ते उत्तर काय असणार आहे याच्याविषयी माहीमभट्टांना अर्थता उत्पन्न झालेली आहे. आपल्याला असं वाटतं ना की बाबा कुणीच जर का याच्यामधलं जेवढे लोक आहेत तेवढं कुणाचंच नाव नाही, मग येणारं आहे तरी कोण नेमकं? लगेच आपल्याला जिज्ञासा निर्माण होते की नाही? तसं त्यांना जिज्ञासा निर्माण झाली की एवढे उत्तरं दिली त्यातलं एकही उत्तर जर का नाही आहे, मग उत्तर नेमकं आहे तरी काय? आणि ते उत्तर हेच देऊ शकतील. एक विश्वास, ही अर्थता त्यांच्यात निर्माण झाली. आणि मग स्वामींनी त्यांना सांगितलं सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जे ना एके परमेश्वरे विन. पूर्वीचं निरूपण केलं, दृष्टांत सांगितलं हस्तीचा, आणि बोध प्रथम भेटीमध्येच दिलेला आहे. अर्थवंत भेटले की परमेश्वर काय करतात? थांबत नाहीत, मग सांगतात लगेच. भटोबास भेटले आमचे, भटोबासांना भेटल्या स्वामींनी सांगितलं आता तुम्हाला येथून स्थित्यांतर किंगा, लगेच आता बदल होणार आहे. महादाईचा भेटल्या स्वामी त्यांना सांगतात थांबा इथे, सिन्नरला प्रथम भेट. अर्थवंत आहेत स्वामी थांबायला सांगतात. जिज्ञासक लोकांच्या, जिज्ञासक जे जीव आहेत त्यांच्याबद्दल चक्रधर स्वामींना, परमेश्वर अवताराला, खुद्द परमेश्वराला कदर आहे त्यांची. स्वामी महादाईसांना म्हणतात माहीमभट्टाबद्दल, तुम्ही देखते ती तरी तुम्हा सुखची होते. का बरं सुख होते? कारण की
महिमभट्ट नावाचे जे ब्राह्मण आहेत ते कसे आहेत, जया तया अर्था आयताची असे, म्हणजे प्रत्येक कार्य करायला येत होता तो पुसतची होता. म्हणजे इथे जेव्हा सन्निधानी होते तेव्हा काही ना काही विचारायचे, काही ना काही विचारायचे. विचारल्यामुळे काय होतं, तुमचं ज्ञान वाढतं, इतरांचं ज्ञान वाढतं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं स्वामींनी महिमभट्टाची प्रशंसा तर केलेलीच आहे, परंतु सोबतच महादाईसांनासुद्धा म्हातारी चर्चक आणि जिज्ञासक म्हणून महादाईसांनासुद्धा स्वामींनी सगळ्यात प्रथम पदवी दिलेली. कुठल्याही विद्यापीठात महादाईसा गेले नाही, पण विद्येचं जे पीठ आहे म्हणजे चक्रधर स्वामी परमेश्वर अवतार त्यांनी स्वतः ही जी काही पदवी आहे सगळ्यात आधी दिलेली, जेव्हा कुठलेही विद्यापीठ वगैरे गुरुकुल नव्हते. आणि ही जिज्ञासा जी आहे ती जिज्ञासा जेव्हा जेव्हा महादाईसांनी केली, भटोबासांनी केली, महिमभट्टांनी केली, इतर भक्तांनी केली, तेव्हा तेव्हा आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, लगेच त्याचं उत्तर त्यांना दिलेलं आहे. आणि त्यांची आर्तता जी आहे ती कायम ठेवलेली आहे. आर्ताप्रती बोलावे हे वचन जे आहे ते स्वतः स्वामींनी काय केलेलं आहे, आपल्याला दाखवलेले कशा प्रकारे ते आचरण करता येणार आहे. तर आजच्या या आचार्य या प्रकरणामध्ये आपण 199 वचन, लोहे पाणी गिळले ऐसे उनी असावे, या 199व्या वचनावर आजचं चिंतन आणि या ठिकाणी श्रवण आपण केलेलं आहे. दंडवत हो.